कुरकुरीत मसाला शेंगदाणे अगदी मार्केटमध्ये मिळतात ना, तसे कुरकुरीत चटपटीत हल्दीराम स्टाईल बेसन शेंगदाणे कसे बनवायचे याची आज आपण रेसिपी बनवतोय. अगदी मोजक्या साहित्यात, काही तामझाम न करता घरगुती साहित्यात कुरकुरीत शेंगदाणे कसे बनवायचे याची आज आपण रेसिपी बनवतोय. महिनाभर हे शेंगदाणे आरामात टिकतात. मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. रेसिपी सुरू करतोय, पण त्याआधी एक छोटंसं निवेदन आहे. नयन मराठी रेसिपी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन. आज आपण घरच्या घरी मसाला शेंगदाणे कसे बनवायचे याची रेसिपी बघतोय. तर त्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते बघू. तर त्यासाठी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतले, जे आपण रेग्युलर वापरातले शेंगदाणे आहेत तेच शेंगदाणे मी इथं घेतले. हे शेंगदाणे निवडून यातले खवड शेंगदाणे काढून घेतले. त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्यासाठी इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, पण आपण जसं लागेल तसं बेसन पीठ इथं वापरणार आहे. त्यासाठी परत 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली, चवीनुसार मीठ घेतलंय, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलंय. हे मी थोडंसं रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर घेतली, बेडगी मिरची, आणि आपलं जे तिखटवालं लाल तिखट आहे ते पण घेतलंय. दोन्ही मिक्स करून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा इथं हळद घेतली आणि पाव चमचा चाट मसाला घेतलाय. आता जे आपण मसाला शेंगदाण्यासाठी साहित्य घेतले ते आपण एकत्र करून घेणार आहे. आता घेतलेले शेंगदाणे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतले. तर हे शेंगदाणे मी इथं कच्चेच घेतले. आता यात बाकीचं जे आपण साहित्य घेतले ते यात टाकून घेऊ. तर आता या शेंगदाण्यात आपण 1 चमचा लाल तिखट घातले, त्यानंतर हळद, चवीनुसार इथं आपण मीठ घालतोय, अर्धा चमचा जिरे पावडर, नंतर जे 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतले ते यात टाकून घेऊ. आता इथं बेसन पीठ मी अर्धी वाटी घेतलंय, पण आपण जसं पाहिजे तसं घालणार आहे. तर मी त्यातला अर्धा आधी टाकून घेते. आपण अर्धी वाटी बेसन घेतलं होतं, तर मी पाव वाटी आधी बेसन पीठ यात घातलंय. आता यानंतर आपण थोडंसं पाणी यात घालतोय. अगदी हातावर थोडं थोडं पाणी घेऊन आपण यात फक्त पाण्याचा हबका मारून घेणार आहे. अगदी थोडंसं पाण्याचा हबका मारून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं भज्याला पीठ कालवतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ कालवायचं नाही, कारण आपल्याला फक्त शेंगदाण्याला पिठाचं कोटिंग होईल इतकंच यात पाण्याचा हबका मारायचा आहे. कारण खूप जास्त जर पाणी झालं तर आपले शेंगदाणे मऊ पडतील आणि तळण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे फक्त आपण पीठ कोट होईल एवढंच यात पाणी मग घालायचं आहे. थोडासा पाण्याचा हबका घेऊन या पद्धतीने आपण शेंगदाणे पिठामध्ये मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी मोकळे आहेत, खूप जास्त पाणी यात घालायचं नाही. आता यानंतर आपण हे तळून घेऊ. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला पीठ आपलं छान कोट झालंय. यानंतर आता आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहे. त्यासाठी मी इथं लोखंडाची कढई तळण्यासाठी घेतली आहे. तेल गरम झालंय, तर आपण एकदा चेक करू. मी इथे 1 शेंगदाणा टाकते. बऱ्यापैकी बुडबुडे येऊन तो वर येतोय, म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झालंय. तेल आपल्याला इथं मध्यम गरम करून घ्यायचंय, कारण खूप जास्त कडकडीत नाही किंवा खूप जास्त थंड नाही. कडकडीत केलं तर ते वरच्यावर तळल्या जातात आणि करपतात. तेल जर पूर्ण गरम नसेल तर शेंगदाणे मऊ पडतात आणि खूप जास्त तेल ओढून घेतात. तर आपलं तेल मध्यम गरम झालंय. त्यानंतर आता आपण एक एक करून यात शेंगदाणे सोडून घेणार आहे. जसे आपण भजे सोडतो ना त्याच पद्धतीने सोडून घ्यायचे. शेंगदाणे टाकल्याच्या नंतर आपण अर्धा मिनिटभर गॅस मोठा केला होता. आता आपण परत गॅस बारीक केलाय आणि बारीक गॅसवर आपण हे तळून घेणार आहे, म्हणजे ते आतपर्यंत तळल्या जातात. आणि असे सारखे हलवत आपल्याला हे वर खाली करत तळून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातात. तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 मिनिटानंतर आपले शेंगदाणे छान तळलेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. तुम्ही आवाजावरून बघू शकता शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे आपले तयार झालेत. एक बॅच आपण तळून घेतली, त्यानंतर आता दुसरी बॅच आपण सोडून घेतोय. तर आपले सगळे शेंगदाणे तळून झालेत. आता तुम्ही असेही खाऊ शकता, पण आपण थोडेसे याला चटपटीत करणार आहे.
त्यासाठी आपण थोडेसे मसाले वापरणार आहे. तर आता हे शेंगदाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आवाजावरून तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तयार झालेत. तर आता ह्या शेंगदाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतोय. आपण आधी शेंगदाण्याच्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं बेताने घालायचं. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, चाट मसाला घेतलाय तो यावर टाकून घेतोय. आपले शेंगदाणे गरम आहे आणि गरम गरम असताना आपण जर हे मसाले यात टाकले तर ते अगदी छान मिक्स होतात. सगळे मसाले टाकून असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित शेंगदाण्याला कोट होतात. चाट मसाला टाकल्यामुळे आपले शेंगदाणे चवीला खूप छान लागतात. या पद्धतीने कुरकुरीत असे मार्केटमध्ये जसे हल्दीरामचे शेंगदाणे भेटतात ना, मसाला शेंगदाणे, त्याच पद्धतीने आपण अगदी घरगुती तयार केले. घरगुती साहित्यामध्ये मोजक्या साहित्यात हे तयार झालेत. करायला अगदी सोपे आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. अगदी मधल्या वेळेत तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता. कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तयार होतात. व्हिडिओमध्ये काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्या वापरून हे शेंगदाणे तयार करून बघा. अगदी कुरकुरीत आणि छान हे शेंगदाणे तयार होतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.